सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण 141व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेली जी आचार प्रणाली आहे, तत्व सिद्धांत, याचं आपण चिंतन करत आहोत। आणि हे चिंतन करत असताना परमेश्वरांनी आपल्या साधकाकडून, आपल्या भक्ताकडून काय अपेक्षा केलेली आहे, कोणत्या त्यागाची, कोणत्या आचाराची अपेक्षा केलेली आहे, त्या चिंतनाचं चिंतन करत असताना आचार हे प्रकरण आपण अभ्यासलं। त्यानंतर आचार मालिका हे आपण प्रकरण अभ्यासत आहोत। खरं म्हणजे आपलं तत्त्वज्ञान जे आहे, परमेश्वरांनी सांगितलेली, परमेश्वरांनी दिलेलं आपलं जे तत्त्वज्ञान आहे, ही आपल्यासाठी खूप मोठी देणगी आहे, ज्याची किंमत होऊ शकत नाही। जीवनामध्ये जगत असताना आजूबाजूला आपल्याला अनेक लोक भेटतात। एक वय असतं, काम करण्याची धडपड असते, तारुण्य असतं, आणि त्या वयामध्ये तो तरुण काम करत असतो, कष्ट करत असतो, व्यवसाय करत असतो। एक विशिष्ट वेळ गेल्यानंतर 10, 20, 15 वर्ष गेल्यानंतर त्याची जी नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, ती स्थिर स्थावर होते। कारण ह्या धावपळीमध्ये, या संघर्षामध्ये, त्याच्या कौटुंबिक जबाबदारीमध्ये त्याला कोणत्या प्रकारचा विचार करण्याचा वेळ भेटत नाही। तो जे समोर येतं ते करत राहतो, जे पुढं येतं त्याला जे वाटतं त्यावेळेस तो निर्णय घेत राहतो आणि चालत राहतो। परंतु कोणती व्यक्ती असेल, एक विशिष्ट वय गेल्यानंतर, एक विशिष्ट वेळ आल्यानंतर एक स्वस्थता प्राप्त करत असतं। आणि त्यावेळेस जेव्हा तो विचार करतो, आपल्या जीवनाकडे मागे फिरून जेव्हा बघतो, तेव्हा तो बघतो की आपण आत्तापर्यंत आलेल्या 50 वर्षामध्ये, 55 वर्षामध्ये जे धावपळ केली, जे चढ उतार बघितले, जे संघर्ष केला, जे अडीअडचणीतून आपण मात करत आलो, त्यालाच त्याच्याविषयी स्वतःला हेवा वाटतो। या संघर्षातून आपण कसं आलो, किती अडचणी, किती संकट आपण झेलले, हे त्याला बघितल्यानंतर बरं वाटतं। परंतु या संघर्षामध्ये त्याच्या जीवनाचे जे ध्येय होते, घर असेल, मुलांचं शिक्षण असेल, गाडी असेल, काही स्थावर मिळकत असेल, इस्टेट असेल, याच्या व्यतिरिक्त भौतिक जगामध्ये ध्येय हा विषय या भौतिक वस्तूशीच निगडीत असल्याकारणाने तो ते सर्व प्राप्त झाल्यानंतर त्याला विचार येतो की आता पुढे काय। आपलं घर झालं, मुलांचं शिक्षण झालं, मुलं कामाला लागले, त्यांच्या लग्नाची जबाबदारी आपण काही अंशी पार पाडली, आणि आपण हे काम करत असताना अत्यंत कष्टाने उभं केलेलं ही इस्टेट आहे, ही घर आहे, गाडी आहे, बाकीचं सर्वच भौतिक जे सुख प्राप्त करण्यासाठी घेतलेल्या वस्तू आहे, या सर्व प्राप्त केल्यानंतर आता त्याचा उपभोग आपण घ्यायच्याऐवजी आपले अपत्य घेतं, आपलं मुलं घेतात, आपलं कुटुंब घेतं, त्याला काही अंशी समाधान पण वाटतं। परंतु ज्यावेळेस त्याची रिटायरमेंटची वेळ येते, एखादा व्यावसायिक असेल, एक विशिष्ट वयापर्यंत तो काम करू शकतो। एखादा नोकरीदार असेल तर त्याला कायद्यानेच रिटायरमेंटची वेळ आखून दिलेली आहे। मग त्यावेळेस मात्र तो विचार करायला लागतो की आज आपण जे केलं ते खरंच सत्य होतं का, त्यातच जर सर्व काही सामावलेलं होतं तर आज मी अस्वस्थ का होतोय, अस्वस्थ का मला वाटतंय, सुख का वाटत नाही। ज्या सुखासाठी मी सारं आयुष्य धडपडत केली, त्यातून मिळणारं सुख मला आज का भेटत नाही। कारण ज्यावेळेस सुख घेण्याची वेळ येते त्यावेळेस तो सुख प्राप्त करण्यासाठी धावपळत असतो, आणि जेव्हा सुख प्राप्त करून घेतल्यानंतर त्याला ते सुखची जी अभिलाषा असते किंवा जी ईर्ष्या असते ती त्याला मिळायला पाहिजे, तर ती अस्वस्थतून त्यातून असं जाणवतं की त्याला ते सुख प्राप्त होत नाही आहे। आणि मग तो सत्याचा विचार करतो की सत्य हेच असू शकतं का, जर सत्य हेच असेल आणि असतं तर मी अस्वस्थ का झालो असतो। आणि मग त्यावेळेस मात्र तो सत्य काय आहे, सत्य काय असू शकतं, याचा विचार करून शोधण्याचा प्रयत्न करतो। पण वेळ बरीचशी गेलेली असते। या पूर्ण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये भरपूर पाणी वाहून गेल्यानंतर, भरपूर अनुभवातून
त्याला जी प्रचिती अनुभूती आलेली असते, मग आपले नातेवाईक असतील, आपले कौटुंबिक असतील, आपल्या आजूबाजूचे समाज असेल, त्यांतून मिळालेले चांगले वाईट जे अनुभव आलेले असतील, त्या अनुभवातून त्याची एक विचारधारा तयार झालेली असते आणि त्या विचारधारेतून त्याला हे सर्व फोल आहे, हे चुकीचं आहे, हे खोटं आहे, याला काही अर्थ नाही आहे. कारण प्रत्येकजण जे मी केलं तेच प्रत्येकजण करत आला आहे आणि करत राहतो आहे आणि पुढे करत राहणार याची त्याला तीव्रतेने जाणीव होते आणि मग मात्र तो सत्याचा शोध किंवा सत्य काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु वेळ गेलेली असते. परमेश्वराने त्याच्यासाठीच जो अवसर विषय अशी तो ब्रह्मविद्येशी. ज्यावेळेस तुमची ही सारी धडपड, ही धावपळ किंवा संघर्ष चालू असतो, त्याच वेळेस ही ब्रह्मविद्याशास्त्र मिळण्याची वेळ असते, मिळवण्याची वेळ असते. आणि ज्यांनी हे मिळवलं, ज्याला हे प्राप्त झालं, तो खरा भाग्यवान. कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळत नाही आणि जी आयुष्यभर किंवा आयुष्याच्या नंतर शिदोरी म्हणून जी राहणार आहे, तिच्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि तो प्रयत्न ज्यांनी केला तो खरा भाग्यवान. ज्यांनी असा प्रयत्न केलेला असेल त्याच्या मनामध्ये कधी अशी शंका येणार नाही की पुढे काय, कारण त्याचं ध्येय ठरलेलं असतं. त्या ध्येयाच्या पद्धतीनं वाटचाल तो करत असतो. हे सांसारिक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार करत असताना त्याचं ध्येय जर क्लिअर असतं किंवा क्लिअर आहे, तर त्याच्या मनामध्ये शंका, अस्वस्थता कधी प्राप्त होत नाही. कारण तो फक्त संधी बघत असतो, वेळ बघत असतो. कारण हे सांगण्याचं कारण काही प्रतिक्रिया आल्या सद्भक्तांच्या, काही अन्य लोक माझ्या संपर्कात आहे की जे अध्यात्माच्या अनुषंगाने कधीतरी माझ्याबरोबर चर्चा करत असतात. काही लोक आता रिटायरमेंटला आलेली आहेत. त्यांच्या मनामध्ये ह्या अस्वस्थता त्यांच्या प्रश्नातून, त्यांच्या प्रतिक्रियेतून जाणवत असते की आता पुढं काय करायचं मी. कारण रिटायरमेंटच्या नंतर आज पेपरमध्ये येतं, सोशल मीडियातून येतं, रिटायरमेंटच्या नंतर काम काय असतं. घरातलं पडलेलं कामं, आपल्या मुलांना म्हणजे नातवाला खेळवणं, शाळेत नेऊन घालणं, एक अडगळ होऊन बसते की ज्याच्यासाठी आपण सर्व खस्ता खाल्लेले असतात, सर्व संकट झेललेले असतात, सर्व संघर्ष केलेला असतो. त्याच घरामध्ये जेव्हा तो अडगळ होऊन बसतो, कोपऱ्यात जाऊन बसतो, तेव्हा तो चिंतन करतो आहे आणि त्यावेळेस मात्र तो चाच पाडण्याचा प्रयत्न करतो आहे सत्य काय असतं. परंतु ते त्याला एवढं मिळणं सोपं नाही. जरी मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याची बुद्धी, त्याचं शरीर त्याला साथ देईल याची काही गॅरंटी नाही. म्हणून योग्य वेळी योग्य गोष्ट समजणं, योग्य वेळी योग्य गोष्ट प्राप्त करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्यासारख्याला भेटलेली आहे. आपल्या तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वराने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक शब्दाची फोड आपल्याला करून दिलेली आहे, करून सांगितलेली आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये या शंका येण्याचं काही कारण नाही. फक्त ते शब्दाशा जे आपण समजून घेतो आहे, जाणून घेतो आहे, त्याची अनुभूती आहे, त्याची प्रचिती आपल्या मनावरती, आपल्या हृदयावरती उमटली पाहिजे. आणि ती उमटलेली जर असेल तर आपल्या मनामध्ये आपोआपच ती हिंमत तयार होते आणि त्या हिमतीचं जो परिणाम आहे ते म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयाने चालत राहणं. आपलं ध्येय आपल्याला स्पष्ट दिसणं आणि ते दिसत असेल तर जे अन्य लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतात ते आपल्याला पडू शकत नाही. कारण अनेक लोक संभ्रमावस्थेत आहे. आज धार्मिकता करतात, आजपर्यंत धार्मिकता करत आले, पण त्यातून जी स्वस्थता भेटायला पाहिजे, ते प्रश्नाचे उत्तरं भेटायला पाहिजे, ते त्यांना भेटलेले नसतात. आणि भेटलेले नसल्यामुळंच मग त्यांना असं वाटतं की जर खरं होतं, खरं आहे, खरं असेल तर आपण अस्वस्थ का होतो आहे. मग दोन्ही बाजू त्या करत होत्या, एक अध्यात्म आणि संघर्ष. यातून जी स्वस्थता त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे ती न भेटल्यामुळं त्याच्या मनामध्ये ही पालचूक चुकते, प्रश्न निर्माण होतात. परंतु आपल्याला मात्र ती अस्वस्थता प्राप्त होऊ शकत नाही. परमेश्वराने येथीचा नामधारक जितका स्वस्थ आहे तो चैतन्य मायेच्या विद्यावंताची सुद्धा स्वस्थता त्याला तशी भेटू शकत नाही. इतकं मोठं उदाहरण किंवा इतका मोठा परमेश्वराने फरक सांगितलेला आहे. कारण येथीचा जो नामधारक असेल त्याला 4 पदार्थाचं प्राथमिक ज्ञान असेल, जो अभ्यास करतोय वासनिक असेल,
त्याला स्वस्थतेचं कारण आहे ज्ञान. त्याला माहीत आहे आपण आपल्या जीवनाची सुरुवात झाली कुठून, आलो कसं, पाठीमागच्या जीवनामध्ये पाठीमागच्या जन्मामध्ये केलं काय, त्याचा परिणाम काय झाला, ते दुःख ते भोग आपण शब्दशः समजून जाणून घेतो. आणि जर याचा कदाचित आज आपण चुकी केली तर पुढे काय होणार, या सर्व प्रश्नांचे उत्तर त्याच्याकडे असल्यामुळं त्याच्यामध्ये स्वस्थता आहे. अन्य लोकांमध्ये हे प्रश्न एक तर निर्माणच होत नाही आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर स्वस्थताच्या ऐवजी अस्वस्थता निर्माण होतात. तेव्हा प्रश्न पडतात, तेव्हा उत्तर सापडत नाही, उत्तर देणारा कोणी भेटत नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला जो बोधरूपी ज्ञान दिलेलं आहे ते इतकं अनमोल आहे, त्याची किंमत होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या स्वस्थतेचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आणि आपण ते समजून जर घेतलं, अभ्यासून लक्षात घेतलं आणि त्या रस्त्यावरती चालण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्यातून मिळणारं जे ध्येय त्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. तर परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान इतकं सुंदर, इतकं स्पष्ट, पारदर्शक आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिथून भेटत असतं. जितकं आपण त्यात रस घेऊ तितकी आपल्याला गोडी आवडी वेद निर्माण होत असतो. जितकं आपल्याला ज्ञान होईल, समजेल, ते समर्थवादावरची निष्ठा आपली पक्की होत राहते, तितकं आपण भक्तीमध्ये क्रियेमध्ये वाढवत असतो. त्यागाच्या बाबतीत तितकं ज्ञान वाढेल तितका त्याग आपला वाढत असतो. क्षणोक्षणी त्याग परमेश्वराने करायला लावलेला आहे. परंतु ज्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये जी विचारधारा येत असते त्याचा त्याग आपण करायला सुरुवात करतो आणि त्यातून अधिक स्वस्थता आपल्याला निर्माण होत असते. कारण त्याग ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या घरातून आपल्या मित्रांनी आपल्याला जर सांगितलं तर चला जाऊन येऊ 2 तासासाठी, तर आपण त्याला 50 प्रश्न विचारतो का, कुठं जायचं, कसं जायचं, नक्कीच 2 तासानंतर आपण घरी येणार आहे की नाही, का वेळ होणार आहे. म्हणजे 2 तासासाठी जायचं तरी एवढे प्रश्न आहे. तेव्हा एखादी वस्तू, एखादी गोष्ट आपल्याला कायमची सोडवायची आहे, तो जो त्याग आहे हा खूप मोठा आहे. परंतु ती सवय आपल्याला तत्त्वज्ञानातून प्राप्त होत असते, परमेश्वराच्या ज्ञानातून आपल्याला ती प्राप्त होत असते. आणि ती सवय आपल्याला लागावी, तर मग कोणतीही असो, जो तो त्याग आहे हा छोटा मोठा असा काही नसतो. त्याग असतो. छोट्या त्यागातूनच मोठ्या त्यागापर्यंत आपण जात असतो. ती सवय आपल्याला लागावी म्हणून आपण या तत्त्वज्ञानाचं चिंतन मनन करत आहोत. त्या चिंतनातून आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या आपण कधी ऐकल्या नाही, कधी पाहिल्या नाही, कधी समजल्या नाही, आपल्याला ते आपण समजून घेतो आहे. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे. आपण 9 प्रकरणाचं एकदम ढोबळमानाने वरचेवर बघितलं की नेमकं कोणत्या प्रकरणात काय आहे. त्यानंतर आपण आचार मालिकेला सुरुवात केलेली आहे की परमेश्वराला काय अपेक्षा आहे जीवाकडून आणि आपल्यालाही परमेश्वर प्राप्त करायचं तर आपण नेमकं केलं काय पाहिजे, याच्यासाठी स्पष्ट तत्त्वज्ञान परमेश्वरांनी आचार मालिकेमध्ये सांगितलेले. आणि त्या त्यागाच्या आचार मालिकेच्या सूत्रांमध्ये आपण चिंतन करत आहोत. त्यानंतर आपण विचार मालिका पण बघणार आहोत. त्यातसुद्धा सुंदर असं तत्त्वज्ञान सांगितलं की आपण साधक असताना आपली आचारप्रणाली कशी पाहिजे, आपली विचारप्रणाली कशी पाहिजे. ती आचाराची योग्यता निर्माण झाली तर विचाराची दृढता तयार होत असते. आचार्य योग्यता, विचारी दृढता, तेच आपण उलटं करून बघितलं तर आचार पक्का असेल तर विचार पक्के राहतात, विचार पक्का असेल तर आचार आपण पक्का करू शकतो. एकामेकावरती जरी या गोष्टी अवलंबून असल्या तरी आपल्याला माहितीचा हा जो खजिना प्राप्त झालेला आहे, तो खजिना आपण जितका लुटण्याचा प्रयत्न केला तरी कमीच आहे. कितीही केला तरी सर आयुष्य जाईल या तत्त्वज्ञानामध्ये. आज तर आपण फक्त वचनांचे अर्थ बघतोय, त्या अर्थातून परमेश्वराला, या जीवाला काय सांगायचं आहे नेमकं. परंतु याच्या पुढं जाऊन आपण स्थळांमध्ये गेलो तर ह्याच सूत्रांचं अधिक स्पष्टीकरणात्मक जे तत्त्वज्ञान सांगितले ते अधिक उत्तम आहे. म्हणून ही भूक कधी बी शमली नाही पाहिजे. ती भूक पूर्णपणे कधी समाधानी झाली नाही पाहिजे. ज्ञान ही अशी गोष्ट आहे की जितकी वाढवली तितकी वाढते. जितकी वाढवता येईल तितकी आपण वाढू शकतो. फक्त आपल्याला त्यातलं जे मर्म आहे हे समजलं पाहिजे. त्या मर्माच्या माध्यमातूनच आपण पुढं जात आहोत. मागील वचनांमध्ये आपण आचार मालिकेच्या 213 सूत्रापर्यंत आलो होतो. मागील सूत्र आपण बघितलं की साधकाला भिक्षा मागताना परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे
आपलं भिक्षेचं अन्न कसं वाया गेलं नाही पाहिजे आणि त्या भिक्षेमध्ये कसं एक पळ अमृत आहे. भिक्षेच्या अन्नाचं महत्त्व साधकाला परमेश्वराने सांगितलेलं आहे आणि साधकाची नित्यविधी जी आहे आटन विजन भिक्षा भोजन हे परमेश्वराने सांगितलं आहे. परंतु याच्यामध्ये नित्यविधी आणि निमित्तविधी कोणत्या तरी सत्संगामध्ये यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे. नित्यविधी म्हणजे कायमस्वरूपी साधकाने करायचा विधी. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने रस्त्यावरती जात असताना तो विधी आपल्याला करायचा आहे. परंतु हा विधी करत असताना एखादा नैमित्तिक विधी आला, एखादे साधक आपल्याकडे आले, त्यांना भेटण्याची वेळ असेल, त्यांची सेवा करण्याची वेळ असेल, एखादी शुश्रूषा असेल, काही प्रबोधनाचा विषय असेल, ज्ञान काढण्याचा विषय असेल, ज्ञान सांगण्याचा विषय असेल, कोणत्या बाबतीत जो विधी आला तो नैमित्तिक विधी आहे. तो ह्या नित्यविधीपेक्षा नैमित्तिक विधी श्रेष्ठ सांगितला आहे. परंतु कधी ज्यावेळेस नित्यविधी करत असताना तो विधी आला तर मग हे थांबवा आणि ते करा, यात अडकून पडू नका. याचा अर्थ नित्यविधी सोडून निमित्तविधीच्याच पाठीमागं लागा आणि तेच श्रेष्ठ आहे म्हणून तेच त्याच्यात अडका असं होत नाही. जसं आपण एखादा कॉलेजला आपण जात असताना किंवा आपले मुलं आहे मुली आहे आपण कॉलेजला टाकतो. कॉलेज सकाळी 12-1 वाजेपर्यंत असतं, दुपारचा वेळ असतो. मग आपण त्याला सांगतो की एखादा कॉम्प्युटरचा क्लास लाव, एखादा शिवण क्लास लाव, एखादा काहीतरी शिक. ते शिकत असताना कॉलेज बंद करायला लावत नाही. कॉलेज संपल्यानंतर उरलेल्या वेळेत ते शिकायचं आहे. म्हणून नित्यविधी करत असताना निमित्तविधी करायला साधकाला परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि तो नित्यविधी म्हणजे आटन विजन भिक्षा भोजन. त्याच्यामध्ये भिक्षेचं हे जे विधी आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक साधक आपल्याला या भिक्षाविधी करताना दिसतात आणि त्यातूनच त्यांचं जे परमेश्वराच्या प्रती किंवा परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जो वाटचाल आहे ती पुढं सरकत असते. त्याचा आपल्यावर सुद्धा काय परिणाम व्हायला पाहिजे, आपण त्यातून काय शिकलो पाहिजे याचंही आपण मागच्या वेळेस चिंतन केलं. पुढचं सूत्र आहे, पोर जीव पडणी घालो धाये, आगी रिये जाय आणि शिसनीये भिये. म्हणजे एखादा जीव असतो, परमेश्वराने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान अभ्यासताना ते आचाराकडे जेव्हा विचार करतो तेव्हा आचार करायला आपल्याला भीती वाटते. ते खूप अवघड वाटतं, मोठं वाटतं. परमेश्वराने सांगितलेला जो आचार आहे तो आपण करण्यासाठी अनेक विषय व्यवस्था करतो, पळवाटा काढतो. हे होईल का, हे असंच आहे का, ते तसंच आहे का, हे शक्य आहे का. पण एखादा प्रसंग उद्भवलाच, नकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये आले तर समाजामध्ये आपल्याला दिसतात लोक, कोणी आत्महत्या करतं आहे, कोणी आपलं शरीर संपवण्यासाठी काय करतं आहे. त्याची त्याला भीती वाटत नाही, म्हणजे हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. परंतु ते अवघड असूनही हे करण्याऐवजी तो ते करतो. आणि हे सूत्रातून परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलं आहे, एखाद्या जीवाला हे करताना भीती वाटते, परंतु स्वतःचं काही आत्मघात करताना, चुकीचं काही काम करताना त्याला काही भीती वाटत नाही. खरं पाहायला गेलं तर तिथं जीव घाबरला पाहिजे, त्यांनी भीती निर्माण झाली पाहिजे का माझ्या जीवनाचं काय होईल, यातून माझा काय परिणाम होईल, मला कोणत्या दुःखाला जावं लागेल, ते दुःख किती मोठं असेल याचा विचार केला पाहिजे. आचार करत असताना आपण ही आचारप्रणाली नाही समजून घेतली, आचार नाही केला तर मला कोणतं दुःख प्राप्त होणार आहे, त्या दुःखाची आपल्याला भीती निर्माण झाली पाहिजे. पण त्या दुःखाची भीती निर्माण आपल्याला होत नाही आणि म्हणून आपण आचाराच्या अनुषंगाने विषय व्यवस्था करतो. पण विषय व्यवस्था कुठं करायला पाहिजे, तिथं केली पाहिजे. का ते माझ्या ज्याने झालं नाही पाहिजे, ते होणार नाही. कारण जर झालं तर मला किती मोठ्या दुःखात जावं लागेल, प्राप्त होईल आणि ते अनंत जन्मात अनंत सृष्टीत मी हे दुःख हे नरक भोगून आलेलो आहे. तर त्याची भीती वाटली पाहिजे. पण त्याची भीती न वाटता आचाराची भीती वाटते, त्यागाची भीती वाटते, परमेश्वराच्या अनुसरणाची आपल्याला भीती वाटत असेल तर ते कसं चुकीचं आहे हे परमेश्वर सांगतात. म्हणून ती भीती आपल्या मनामध्ये कसली असली पाहिजे आणि कसली नसली पाहिजे. आणि अत्यंत महत्त्वाचं वचन आहे, त्याचं आपण चिंतन जरूर केलं पाहिजे. कारण आजूबाजूला जो समाज आहे तो आपल्याला दिसतो तशा पद्धतीनं. प्रमाद घडतो कशासाठी, प्रमाद कशामुळं घडतो, विकाराचा असेल, विकल्पाचा असेल
हिंसेचा असेल, त्याला ती भीती वाटत नाही आहे. प्रमाद घडला तर आपलं काय होऊ शकतं, आणि अनेक वेळा अनेक जन्मात आपला प्रमाद घडला आहे म्हणूनच आपण जन्माला आलेलो आहे. आणि त्या प्रमादातून आपल्याला किती मोठं दुःख प्राप्त होणार आहे. तर त्याचा विचार न करता तो आचाराचा विचार करत नाही आणि आचारावरून निघून जातो, आचारावरून तो पडतो. म्हणून परमेश्वर सांगतात की आचार करायच्या ऐवजी तो माणूस स्वतःला दुःख करून घेतो आहे. जे आत्मघात करतात त्यांना किती मोठं दुःख होत असेल, परंतु ते आत्मघात करायला त्यांना भीती वाटत नाही. कारण का, तर त्यांना ती समज नाही, ती जाणीव नाही, नॉलेज नाही, ज्ञान नाही, तो बोध नाही. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं आहे की आपण काय करतो आहे, कशासाठी करतो आहे, त्याचा काय परिणाम होईल नेमका, आपल्याला त्याचा फायदा काय, तोटा काय, याचा पूर्णपणे विचार करून कोणताही निर्णय घेताना, पाऊल टाकताना विचार केला पाहिजे. कृती करताना विचार केला पाहिजे. त्या कृतीचा आपण विचार केला पाहिजे. करायचं का नाही करायचं हे ठामपणे आपण ठरवून केलं पाहिजे. परमेश्वराने तर सर्वच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून. आणि ते तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून सांगितल्यानंतर आपल्याला या साऱ्या गोष्टी जर समजत आहे, तरी आपण त्या आचाराचा, त्यागाचा विचार करत नसेल, परमेश्वर प्राप्तीचा विचार करत नसेल, परमेश्वराने बोध दिला आहे, तो बोध एवढा सोपा नाही आहे. माझे दररोज कुठं ना कुठं कधीतरी प्रयोग चालू असतात. अन्य माणसं येतात, मी त्यांना काही अंशी थोडंफार इकडून तिकडून तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यांना ते समजतच नाही, कळतच नाही, त्यांच्यापर्यंत ते पोचतच नाही. काही असेल पूर्वकर्माची जोड, त्या परमेश्वराची कृपा, तेव्हा एखाद्याला ते कळतं, समजतं, तो उत्सुकता ताणतो. नाही तर तासनतास आपण त्यांच्या पुढं बोलल्यानंतर ते फक्त ऐकत राहतात, बघत राहतात, त्यांच्या हृदयापर्यंत, त्यांच्या बुद्धीपर्यंत ते पोचत नाही. आणि ते आपल्याला समजलं आहे, आपल्याला कळालं आहे, ही परमेश्वराची किती मोठी कृपा आहे. आता ती किती वाढवायची आणि ती किती कॅश करून आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत त्याला घेऊन जायचं, हे सर्वस्वी आपलीकडे, जीवाचीकडे, जीवाचा प्रयत्न आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. अन्यथा हे भेटून आपल्याला काहीच उपयोग नाही, हे समजून आपल्याला काही उपयोग नाही. त्या अन्य लोकांना समजत नाही आणि आपल्याला समजून उपयोग नाही. मग त्यांना न समजणं काय ना आपल्याला समजून न समजणं काय, सारखंच झालं. त्याच्यातून आपल्यात काहीच फरक नाही राहिला. मग त्याच्यातला ना आपल्यातला फरक नेमका जर बोधाचा असेल, तर त्या बोधाच्या माध्यमातून आपल्याला जी कृती दिसली पाहिजे, ती कृती म्हणजे त्याग आहे, ती कृती म्हणजे आचारप्रणाली आहे. आणि त्याचं आपण चिंतन करत आहोत. पुढचं सूत्र आहे, नागव्या नसावे. असं मागे बी एक सूत्र येऊन गेलेले, कोपून धारण करावी, म्हणजे नागडं नसावं, अशा उद्देशाने परमेश्वराने सांगितलेलं आहे. कारण अनेक साधकाच्या मनात अनेक प्रश्न असतात, शंका असतात, आणि त्या शंकेच्या माध्यमातून तो जीव हे पुढचं सूत्र अचानक गेलं. तर पुढचं सूत्र आहे, पुरुष प्रमाद चुकवी तरी चुके. आता हे करत असताना एखाद्या जीवाला आचार करायची इच्छा होत नाही, आचार समजतो, त्याग करण्याची इच्छा होत नाही, परंतु स्वतःचं दुःख प्राप्त करून घेण्याला तो तयार असतो. म्हणून परमेश्वराने सांगितलं, ते चुकवलं तर चुकू शकतं. प्रमाद जो आहे तो चुकवलं तर चुकू शकतो, पण आपोआप नाही चुकत. पुरुषाने विकार असेल, विकल्प असेल, हिंसा असेल, हे जे प्रमाद आहे हे त्यांनी जर चुकवले तरच ते चुकू शकतात. ते पुढं येणारच आहे, कारण आपण पूर्वकर्मात ते जोडलेले आहे आणि ते जोडलेले असल्यामुळं ते आपल्या जीवनामध्ये येतच राहणार आहे. पण त्याच्यावरती मात जर केली तर मात्र ते भविष्यात आपल्या पुढं कधीच येणार नाही. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे, आपल्याकडून होणाऱ्या ज्या चुका आहे, त्या चुका न होण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर नक्की त्या चुका होणार नाही. आणि या चुका म्हणजेच प्रमाद आहे. कारण एकदा असंच इथं याच्या पाठीमागं पण असं एक सूत्र येऊन गेलं होतं आचारामध्ये, या प्रमादाच्याच अनुषंगाने. दायंबा असेच परमेश्वराकडे आलेले, पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर ते लगेच जायला निघतात. आणि मग देव सांगतात की आज तर तुम्ही कसं काय जाऊ शकता, भूत चतुर्दशी आहे. तर ते अभिमानाने सांगतात, आम्हाला काय कोणाची भूताची भीती आली, आम्ही
परमेश्वराचे आहोत, ते समर्थ आहे. मग परमेश्वर त्यांना सांगतात की तुम्हाला जसं संरक्षण करणं हे माझं काम आहे, माझी ड्युटी आहे, माझा समर्थवाद आहे, तसंच ते जे देवता असेल, भूत असेल, त्यांचं बी काही असेल पण तर ते बी शेवटास नेणं हे माझंच काम आहे. त्याच्यामुळं आपण वेळावेळ सवय टाळली पाहिजे. तुम्ही जाऊ नका इतकं सांगूनही बी ते ऐकत नाही आणि जाण्यासाठी तयार होतात. मग तेव्हा देव त्यांना आचार देतात की त्यांना कसं जायचं, मागं फिरून पाहायचं नाही, कोणत्या पद्धतीनं जायचं, अशा पद्धतीनं आचार देऊन हे सूत्र सांगतात की जीवाशी चुकी करतो. परमेश्वराने तर आपल्याला सर्व गोष्ट सांगितलेल्या आहे, परंतु न ऐकल्यामुळं, न केल्यामुळं, त्याचा परिणाम न समजून घेतल्यामुळं करण्याचा प्रयत्न करतो. चुकी झाली का मग आपण म्हणतो आम्ही तर सारं करत होतो, मग असं का झालं. आणि ते दायंबाला परमेश्वर तेच सांगतात की प्रमाद चुकावला तर चुकतो, तो तर येणारच आहे. कारण चुकीच्या पद्धतीनं तुमचा आचार आहे, चुकीच्या पद्धतीनं तुमचं वागणं, बोलणं, उठणं, बसणं आहे, तर तुम्हाला तो त्रास होणारच. आणि म्हणून आपणसुद्धा जीवनामध्ये जगत असताना परमेश्वरांनी काय तत्त्वज्ञान सांगितलं आहे, काय करायला लावलं आहे, काय नाही करायला लावलं आहे, हे प्राथमिक स्वरूपामध्ये समजून घेतलं पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या गोष्टी देवाने नाही सांगितल्या त्या टाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारच्या अडीअडचणी, संकट येऊ शकत नाही. आणि तो काही खूप मोठा आचार आहे, खूप मोठं तत्त्वज्ञान आहे अशातला भाग नाही. फक्त तो सेन्स आपल्याला धर्माच्या अनुषंगाने, ज्ञानाच्या माध्यमातून आपण तो जर समजून घेतला तर नक्कीच हा जो प्रमाद परमेश्वराने सांगितली, जी चूक परमेश्वराने सांगितली, हा अविधी परमेश्वराने सांगितलेला आहे, तो आपल्याला टाळता येऊ शकतो. नामधारक वासनिक अवस्थेमध्ये ते क्षणोक्षणी या गोष्टी आपल्याला समोर येत असतात. कारण भौतिक जगामध्ये, सांसारिक जगामध्ये, समाजामध्ये राहत असताना असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये खूप येतात. वेळोवेळी त्या सत्संगामध्ये आपण याच्यावरती हे केलेलं आहे. कुठं जेवायला जाणं आहे, कोणाबरोबर प्रवास करणं आहे, प्रवासामध्ये ती वेळ पकडणे, कोणत्या वेळेस आपण प्रवास केला पाहिजे, कोणत्या वेळेस पोचलो पाहिजे, कुठं गेलो पाहिजे. तर हा जो सेन्स आहे आपण हे समजून घेतला पाहिजे. ते जर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण पाळल्या सामाजिक दृष्टिकोनातून, व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि आपल्या हिताच्या अनुषंगाने, तर हा जो प्रमाद आहे, जी चूक आहे आपल्या जीवनाची, जो अविधी आहे, ज्याच्यापासून धर्म आपल्या हातून निघून जाऊ शकतो किंवा धर्मापासून आपण दूर जाऊ शकतो, तर तो आपल्याला पाळता येऊ शकतो आणि तो आपण पाळला पाहिजे. कारण तेच तत्त्वज्ञान, तीच नियमावली, कोणत्याही गोष्टीत आपण कुठे गेलो तर आपल्याला नियम पाळावं लागतात आणि ती नियम म्हणजेच परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे. बाई ऐसा कवन मायेचा पोटी उपजेल, जो देशावरी खांडे काढून जाय. आता इथून पुढची जे सूत्र आहे, परमेश्वराने जीवाकडून केलेली अपेक्षा आहे. तसं बघितलं तर सर्व सूत्राच्या माध्यमातून परमेश्वराने जीवाकडून अपेक्षा केलेली आहे, परंतु हे स्पष्ट आणि पारदर्शक आहे. अपेक्षा तर केलीच केली, पण परमेश्वराने आव्हान केलेलं आहे. असा कोण आहे का परमेश्वर प्राप्तीसाठी, माझ्यासाठी उठेल आणि या विकार विकल्प स्वभावावरती, हिंसेवरती ताबा मिळून, संयम ठेवून इंद्रियावरती फक्त परमेश्वर व्हावा या अनुषंगाने बाहेर पडेल. असा कोण आहे, हे आव्हान करतात परमेश्वर. कारण परमेश्वराने ही सृष्टी का निर्माण केली, या जीवाला आनंद द्यायचा आहे. साऱ्या देवतेला का कामाला लावलं आहे, या जीवाला आनंद द्यायचा आहे. स्वतः का अवतार घेतला, या जीवाला आनंद द्यायचा आहे. स्वतः अवतार घेऊन वाड्यावेडी फिरून तत्त्वज्ञान सांगितलं आहे, जीवाला आनंद द्यायचा. हा एकच उद्देश. कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन, येतं जीव उद्धरीची हेच व्यसन. परमेश्वराला फक्त या जीवाचा उद्धार करण्याचं व्यसन आहे. त्यांच्या जीवनाचं ध्येय, त्यांच्या अवताराचं ध्येय, त्यांच्या सृष्टी निर्मितीचं ध्येय हे एकच आहे का ह्या जीवाला आनंद द्यायचा आहे, जीवाचा उद्धार करायचा आहे. आणि त्याच्या अनुषंगाने परमेश्वर हे तत्त्वज्ञान सांगतात आणि आव्हान पण करतात की असा कोण आहे. जेव्हा असा निघेल त्याच्यासाठी परमेश्वर तर सर्वस्वी पूर्णपणे तयार आहे आणि त्याच्यासाठी हे सर्व परमेश्वराने केलेलं आहे. त्याच्यामुळं जीवविषयी परमेश्वराच्या ज्या अपेक्षा आहे त्या परमेश्वर या सूत्रातून आपल्याला मांडतात, आशंसा करतात, आव्हान करतात, अपेक्षा करतात का असा कोण मायेचा पूत आहे की माझ्याकरता जो लढाईवर जाणारा शिपाई जो असा असतो, त्या शिपायाप्रमाणे हे वैराग्यरूपी शस्त्राचं जे शस्त्र हातात घेऊन संसार किंवा प्रमाद किंवा आपल्याला पाठीमागं लागलेले जे मतित्रय, अनादि, अविद्या
जीवामध्ये असलेले अनंत दोष, इंद्रियाच्या माध्यमातून निर्माण होणारे अविधी, याच्यावरती हे शत्रू आहे आपले, याच्यावरती मात करण्यासाठी निघेल. एखाद्या झाडाखाली जाऊन फक्त परमेश्वर व्हावा या अपेक्षा करत, स्मरण करत करत आपला जन्म शेवटास नेईल, देह क्षपेल, अशी परमेश्वराला या जीवाकडून अपेक्षा आहे. ते इतकं सोपं नाही. आता ही परंपरा आपल्या जीवनामध्ये आपल्या धर्माची आहे. पूर्वी स्मृतिस्थळामध्ये गेल्यानंतर असे कितीतरी साधक आहे का ज्यांनी देह क्षपलेला आहे. आचार्यांचे जे पुत्र आहे वैराग्यदेव, 12व्या वर्षीच जेव्हा आचार्य निरूपण करत होतं आणि या सूत्राचं निरूपण आल्यानंतर त्यांना ते आव्हान वाटलं आणि ते उठले आणि तसे देह क्षपायला गेले. हा जो इतिहास आहे आपला, हा इतिहास आपल्या समोर आलेला नाही आहे. तो इतिहास आपल्या समोर आला पाहिजे की 12व्या वर्षामध्ये एक साधक आपला देह क्षपण्यासाठी जंगलात जातो आणि परमेश्वराला प्राप्त करतो. एवढं अवघड तत्त्वज्ञान त्यांनी सोपं करून सांगितलं आपल्याला. त्यानंतर स्मृतिस्थळामध्ये नाथनागाईसा असतील, अशा अनेक स्मृतिस्थळामध्ये साधक आपल्याला दिसतात का त्यांनी परमेश्वर प्राप्तीसाठी देह क्षपला आणि ते देह क्षपण्यासाठी अनंत संकटांना, अनंत अडचणींना त्यांना मात करावं लागली. तो आचार वाचत असताना, ऐकत असताना आपल्या अंगावरती शहारे येतात. आणि आजही काही साधक आहे, फक्त ते आपल्यासमोर येण्यासाठी आपली तेवढीच उंची, ती व्यवस्था, अवस्था आपली बदलली पाहिजे, ती दृष्टी आपली बदलली पाहिजे. कारण आपण आजूबाजूला जो बघतो इथं फक्त कार्यक्रम, चंगळवाद, मोठ्या मोठ्या कार्यक्रमातून हे जे साधक आपल्याला दिसतात, हे पण एक साधकच आहे. परंतु परमेश्वराने जी अपेक्षा केलेली ते साधकाची जी क्वालिटी, ती अवस्था आहे, ती वेगळ्या पद्धतीची आहे. आणि त्या साधकांच्या संपर्कात जाण्यासाठी, ते साधक आपल्या जीवनात येण्यासाठी आपली अवस्था तेवढ्याच उंच लेवलची असायला पाहिजे. आपण कुठं रमतोय, आपल्याला कशाची अपेक्षा आहे, यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. आजही अनेक जंगलामध्ये, नाशिकमध्ये आपल्या घोटी ठिकाणी एक ढोऱ्या डोंगर आहे, तिथं अनेक साधक ह्या अशा पद्धतीची आचारप्रणाली पाळताना दिसतात. पुण्याकडे चंदनवंदन जे डोंगर आहे, तिथंही आपले काही साधक यांनी देह क्षपलेला आहे. तो इतिहास आपल्याकडे जिवंत आहे स्मृतिस्थळाच्या माध्यमातून. तिथे अनेक साधक आटन विजन, भिक्षाभोजन करत असताना परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने हे देह क्षपणारे आपल्याला आजही दिसतात. त्याच्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल, आपल्याला बाहेर पडावं लागेल, त्यांच्याकडं आपल्याला जावं लागेल. ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा ते आपल्यापर्यंत येणार नाही. अशा पद्धतीनं अनेक साधक आहे. परंतु आपल्याला ते समजण्यासाठी हा जो सूत्रपाठातला सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे, हे करणारे साधक जर आपल्याला दिसले, आपल्याला समजले, आपल्याला ऐकले, तर नक्कीच आपल्या मनामध्ये पण सुद्धा एक दृढता निर्माण होते धर्माच्या अनुषंगाने. त्या आचाराच्या बाजूने, त्या त्यागाच्या बाजूने आपण विचार करायला लागतो आणि ते आपल्याकडून ती प्रेरणा त्यांच्याकडून घेऊन आपल्यामध्ये सुद्धा ती प्रेरणा निर्माण होऊन आपण सुद्धा त्या कृतीवर जाण्याचा प्रयत्न करत असतो, विचार करत असतो, चिंतन करत असतो. पण त्याच्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल. म्हणून परमेश्वर आव्हान करतात की असा कोण आहे का जो परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने या सर्वांवरती मात करून बाहेर पडेल. बाई ऐसा एकला पळपळीत निघे जो दुःखपूर्वक आपल्या देवा ते आठवीत वरते. असा कोण एखादा ईश्वर वियोग दुःखात देवाकडे निघेल, देवाची अष्टप्रहर आठवण करेल. फक्त देव व्हावा, याच्या व्यतिरिक्त त्यांची कोणत्या प्रकारच्या जीवनाचं ध्येय नाही, अपेक्षा नाही, स्वार्थ नाही. कारण दुःख कशाचं करायचं आहे, पाठीमागच्या जन्मामध्ये अनेक सृष्ट्या, अनेक जन्म परमेश्वराने आपल्याला बोध दिला. हे तत्त्वज्ञान आपण अभ्यासलं, हे आचार आपण अभ्यासला, आपण अनुसरलो पण, परंतु ते आपण करू शकलो नाही. ते येणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने जे संकट आहे, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सरी आपले शत्रू आहे, याच्यावरती आपल्याला मात करता आलेली नाही. आज माझीच्यानी ती होईल का नाही, याच्यासाठी परमेश्वर मला सहाय्य करतील का नाही, याच्यासाठी मला परमेश्वर बळ देतील का नाही, याचं दुःख करत करत हे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली जी रस्ता आहे, जर आपण ते प्रयत्न केला, करत राहिलो,
तर नक्कीच आपल्याला ते प्राप्त होईल अशी अपेक्षा करत, असं दुःख करत आपण ते साधक ते जीवन व्यतीत करत असतात. नामधारक वासनिकाला सुद्धा ही अपेक्षा, ही चिंतन, हे दुःख सतत वाटलं पाहिजे, परंतु त्याला कळलं तर, समजेल तर की मी अन्य असताना अनेक देवीदेवतेची भक्ती केली, कर्मकांड केले, विधी केला, अंधश्रद्धा जोपासली, यज्ञ याग केलं, मला तेच खरं वाटत होतं, तेच खरी धार्मिकता आहे, तेच सत्य आहे असं वाटत होतं. परंतु ज्यावेळेस परमेश्वर कृपा झाली, कोणाच्या तरी निमित्ताने परमेश्वराने जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक माझ्यापर्यंत आणला, बोध दिला, आणि त्या बोधाच्या माध्यमातून जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर कळाला, परमेश्वर ही काय शक्ती, काय पदार्थ आहे हा मला समजला. आता हे मात्र कधीच माझ्यातून गेलं नाही पाहिजे. सुरुवात परमेश्वराने केली, आता शेवट याचा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने मला करता येईल का नाही, त्या अनुषंगाने आपला प्रयत्न आहे का नाही, आज आपण लीळा वाचली का नाही, आपण सूत्र वाचलं का नाही, सत्संग ऐकला का नाही, याचं दुःख, याची तळमळ आपल्याला नामधारक वासनिकाला सतत वाटली पाहिजे. भौतिक जगामध्ये एखादी गोष्ट करत असताना एखादी गोष्ट आपल्याकडून नाही झाली तर आपण त्याचं किती चिंतन करतो, किती दुःख करतो का अरे माझ्याकडून ते झालं नाही, माझ्याकडून ते झालं नाही, आता मी उद्या करील, परवा करील, करता येईल की नाही, झालंच पाहिजे, किती हट्ट धरतो, आणि त्यातून मिळणार काय, दुःखच. ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे. म्हणून कशासाठी आपला प्रयत्न, कशासाठी आपला हट्ट, कशासाठी आपलं दुःख, कशासाठी आपली तळमळ असली पाहिजे, याचं आपण चिंतन केलं पाहिजे. तरी एवढं सोपं नाही आहे. परमेश्वराने आपल्याला आव्हान केलं आहे, याचा अर्थ परमेश्वराला, ह्या जीवाला ते करायला लावायचं आहे. त्यांनी केलं तर त्याचं त्याच्यात हित आहे, परमेश्वरा समजताय, म्हणून आपल्याला ते सांगताय, म्हणून ते आपल्याला आव्हान करताय. धड तुटे तो धावे, देह पडे तो करावे, जीवन न सोडावे. हे करत असताना परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने शेवटपर्यंतही आपलं तत्त्वज्ञान आपण आचरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटपर्यंत आपण त्याचा प्रयत्नामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. नाही तर 4 दिवस केलं का आपल्याला लगेच स्मशान वैराग्य प्राप्त होतं. स्मशान वैराग्यातून आपण लगेच बाहेर पडतो आणि मला खूप काही समजलं, मला खूप काही समजतं असं म्हणून धर्म आपण बाजूला ठेवतो. शेवटपर्यंत परमेश्वराने शरीर असेपर्यंत तत्त्वज्ञान आपण जोपासलं पाहिजे, जगलो पाहिजे, स्वभावत झालं पाहिजे. कारण परमेश्वर प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं ध्येय आपण जर पक्क केलं तरच आपण याचं सातत्य ठेवू शकतो. अन्यथा एवढं सोपं नाही आहे ते. ध्येय नित्राण होईपर्यंत, अशक्त होईपर्यंत परमेश्वराला आपण सोडलं नाही पाहिजे. परमेश्वराचं चिंतन, स्मरण, ध्यान, धारणा, त्यागाच्या अनुषंगाने, आचाराच्या विचाराच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. अनुसरणाच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर व्हावेत, माझ्या अनुसरण घडावं, माझं अनुसरण सिद्धी जावं, याच्यासाठी दररोजचा प्रयत्न, दररोजची प्रार्थना परमेश्वराकडे आपण असली पाहिजे. पण त्यातलं ते मर्म कळालं तर आपण करू शकतो. नाही तर अनुसरणाच्या बाजूने विचार न करणारे अनेक लोक आजूबाजूला भेटतात. त्याचा विचारच केलेला नसतो. केलेला असेल तर अनेक विषय व्यवस्था आहे. सांगतात की जे करतात त्यांना काही करता येत नाही, आपण करून काय करणार आहे ना, आपल्याच्याने होईल का नाही होईल. परमेश्वरांत होईल का नाही होईल, हाव तर धर, बाहेर तपट, ते करण्याचा सुरुवात तर कर. परंतु त्यातून मिळणारा फायदा आपल्याला जर दिसला तर आपण ते करू शकतो. संकट खूप येणार, अडथळे खूप येणार, का तर आपण आपल्या जीवनामध्ये पाठीमागच्या ते आपणच मिळवलेले आहे. जसजसं ती वेळ जवळजवळ येत जाईल, ती वासना आपली तीव्र होत जाईल, तसतसे संकट, अडी अडचणी आपल्याला येत राहतील. अप्रत्यक्षरित्या आपली जीवनाची ती परीक्षा, आपल्या जीवनाची, आपल्या ध्येयाची ती परीक्षा असेल असं समजून ते आव्हान म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यावरती मात करता आली पाहिजे आपल्याला. कारण एखाद्या व्यक्तीबरोबर व्यवहार करायचा, एखाद्या व्यक्तीला आपल्याला काही सांगायचं आहे, काही त्याच्याकडून ऐकायचं आहे, तर त्यावेळेसुद्धा आपण प्रयोग करतो, थोडीशी परीक्षा घेतो. एवढं मोठं दान परमेश्वराला आपल्याला द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी या संघर्षातून, या अडीअडचणीतून, या परीक्षेतून, या प्रयोगातून आपल्याला जावंच लागेल. एक प्रोसेस आहे. जीवनाचा सर्वात मोठा पुरुषार्थ, जीवनाचा सर्वात मोठा आव्हान म्हणजे परमेश्वर प्राप्ती. ती सहजासहजी एवढी सोपी नसल्या कारणाने आपण गेलो आणि लगेच आपल्याला भेटले असं होत नाही. एक तर समजतच नाही, समजलं तर कळत नाही, कळालं तर टिकत नाही, टिकवलं तर परमेश्वर प्राप्तच्या अनुषंगाने ते अवघडातला अवघड विषय आहे.
म्हणून समजणं ही अवघडातली अवघड गोष्ट आपल्याला समजली आहे. आता ती वाढवण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. समजायला लागलं आहे तर ती टिकवण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. ते टिकवण्यासाठी आपली जी कृती आहे, ती क्रिया आहे, तीच्या बाजूने आपला प्रयत्न असला पाहिजे. ते आव्हान आपण जर घेतलं आहे तर ते प्राप्त करण्याची जबाबदारी आपलीच आहे. म्हणून आपण त्यात पुढं सरकत राहिलं पाहिजे. हे आव्हानात्मक जे वचनं परमेश्वराने सांगितलेले ते एवढे सोपे नाही आहे. आपण सहज ह्या सूत्रांवरती जर चिंतन केलं तर परमेश्वर आपल्याला चाळवतात, आपल्याला उठावतात, आपल्याला प्रेरणा देतात, आपल्याला चॅलेंज करतात, आव्हान करतात. त्यात आपण किती उतरतोय, त्याला किती आपण रिस्पॉन्स देतो याच्यावरती ती प्राप्ती ठरलेली आहे. तर परमेश्वराला या जीवाचा सारा आवाका माहिती आहे. कोण काय सर्व माहिती आहे. परमेश्वर सर्वज्ञ आहे. आपल्याला आपलं काहीच माहीत नाही, देवाला आपलं सर्व माहिती आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला ते चाळवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सुद्धा ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं पाहिजे. शेवटपर्यंत ही परमेश्वर प्राप्ती, कारण परमेश्वर धर्म, परमेश्वर तत्त्वज्ञान, परमेश्वराची ओळख भेटणंच अवघडातला अवघड विषय. आणि ते भेटलं आहे तर ते टिकवण्यासाठी शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला पाहिजे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, ती भेटल्यानंतर ती जपण्यासाठी त्याचं आपण सारं आयुष्य लावतो. तसं ही परमेश्वर जी भक्ती आहे एवढी सोपी नाही आहे. आजूबाजूला जर आपण बघितलं तर अनेक लोक कर्मकांडात, विधीत, अंधश्रद्धेत अडकलेले, कशाला काय समजतात त्यांना काही कळत नाही तरी ते जपण्यासाठी, ते वाढवण्यासाठी त्यांची धडपड अविरत चालू असते. त्यातून आपण बाहेर पडलो आहे. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला परमेश्वराची ओळख करून दिलेली, बोध दिलेला आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. मग ती जपण्यासाठी आपण किती प्रयत्न केला पाहिजे हे आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल. आणि याच्यासाठी परमेश्वर सांगतात, चित्त वित्त काय आहे तिन्ही परमेश्वराशी अर्पावी. तन मन धन परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. चित्त वित्त काया, एवढं सोपं आहे का ते? कारण हे ज्या गोष्टी आहे आपण वाचणं सोपं आहे, परंतु ते देण्याची गोष्ट आली का मग आपला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. चित्त म्हणजे अंतःकरण, वित्त म्हणजे जड चेतन पदार्थ आणि काया म्हणजे शरीर. अंतःकरणापासून परमेश्वराचं चिंतन करणं, परमेश्वराला देणं. आपण म्हणतो मग आम्ही काय वरवर थोडी स्मरण करतोय. जर वरवर करत नसेल आणि अंतःकरणापासून करत असेल तर ते पोचायला पाहिजे, स्वीकारात पडलं पाहिजे. आणि ते परमेश्वराच्या स्वीकारात जर पडलं तर आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. आपली विचारधारा प्रगल्भ झाली पाहिजे, बोल्ड झाली पाहिजे. विचाराच्या अनुषंगाने चिंतन आपलं करून त्या त्यागावरती आपण गेलो पाहिजे. जर ते होत नसेल तर आपण अंतःकरणापासून स्मरण करत नाही, अंतःकरणापासून क्रिया करत नाही, काही करत नाही. कारण स्वीकारात पडली का त्याचा परिणाम लगेच दिसत असतो. क्रिया असेल, स्मरण असेल, चिंतन असेल, प्रार्थना असेल, ही स्वीकारात पडल्यानंतर ती लेखी लागत असते. मी तुम्हाला सांगतोय परंतु समजलंच नाही तर ते सांगण्याला काय अर्थ आहे? मी तुम्हाला आवाज देतोय परंतु तुमच्या कानापर्यंत पोचलंच नाही तर त्या आवाज देण्याला काय अर्थ आहे? तसं परमेश्वराने चित्त वित्त काय हे तिन्ही एकत्र करून परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. परंतु एवढं सोपं नाही आहे. हे अनुसरणानंतरचा विषय आहे का सर्व परमेश्वराला अर्पण केलेले आहे. परंतु आज आजूबाजूला आपल्याला ते लोक दिसत नाही. पण असे कितीतरी साधक आहे का ते अनुभवाला येतात, ते प्रचितीला येतात आणि त्यातून या सूत्रांची प्रचिती आपल्याला येते. परमेश्वराचा समर्थवाद आपल्याला कळतो. एक साधक, आपण धर्मसेवा करत असताना साधू संतांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन करत असतो. परमेश्वर कृपेने त्या सेवेत असताना 1-2 अनुभव असे आले की एक साधक मला भेटले, त्यांच्या डोळ्यामध्ये पूर्ण डोळा सफेद झालेला होता. तर त्यांना म्हटलं, अहो बाबा, असं देवकृपेने तुमच्या शुभचिंतनाने आमची सेवा आम्ही करत असतो, तर तुमचं हे बुबुळ पूर्ण खराब झालेलं आहे. ते म्हणे दिसत नाही, सांगायचं तर आहे, दाखवायचं आहे, पण कोणाला दाखवावं? म्हणून त्यांना मी नाशिकला घेऊन आलो, डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी चेक केलं. ते म्हणे ते बुबुळ पूर्ण खराब झालं, ते बुबुळ काढून दुसरं बुबुळ लावावं लागेल म्हणे, डोळा पूर्ण खराब झाला आहे. डॉक्टरांना म्हणलं करा, काय करता येईल? ते म्हणे हे काही लगेच ऑपरेशन होत नाही, नोंदणी करून घेतो आपण आणि मग कोणीतरी दान देणारं जर भेटलं तर मग आपण यांना बोलून आणि ते करतो. म्हटलं प्रयत्न करा. डॉक्टरही सात्विक असल्यामुळं ते म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, आपण लवकरात लवकर प्रयत्न करू. बाबांची नाव नोंदणी करून घेतली, मोबाईल नंबर घेतला, त्यांना सांगितलं आम्ही आता कळवतो.
आणि योग असा, परमेश्वर कृपा अशी, 1 महिन्याच्या आतच ती वेळ आली. ती वेळ आल्यानंतर डॉक्टरांनी मला ताबडतोब फोन केला की ते असं असं आहे आणि बाबांना ताबडतोब 2 दिवसात बोलून घ्या, कारण जास्त वेळ ते करता येणार नाही. बाबांना मी फोन केला. बाबा म्हणे माझा निर्णय बदलला म्हणे भाऊ, मला नाही करायचं. अरे का नाही करायचं? एवढी मोठी संधी आलेली, डॉक्टर स्वतः सांगताय मोफत आहे, काही कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे, अडचण नाही आहे. नाही म्हणे तुम्ही जेव्हा मला भेटाल तेव्हा मी माझी विचारधारा तुम्हाला मी सांगेल. मी अचंबित झालो, आश्चर्यचकित झालो. डॉक्टरांना सॉरी म्हटलं, कळवलं, त्यांना म्हटलं पुढच्याला कोणाला ती जेव्हा द्यायची ती द्या. मग योगायोगाने परत 1 महिन्यानंतर त्या बाबांची भेट झाली. त्यांचा डोळा बऱ्यापैकी चांगला झालेला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं पूर्ण निकामी झाला, हा कधीच चांगला होणार नाही. मग त्यांना विचारलं बाबा हा काय प्रकार आहे? मग त्यांनी सांगितलं शांततेने बसून आम्हाला की ज्यावेळेस तुम्ही सांगितलं माझ्याही मनात ती अभिलाषा निर्माण झाली की चला काय हरकत नाही, देवाने सांगितलं जर कोणी दिलं तर आपण नाही म्हणू नये, अशा पद्धतीनं माझी मानसिकता तयार झाली. परंतु त्या रात्री मी विचार केला की मी अनुसरणाच्या अगोदरचा वेगळा होतो ना अनुसरणाच्या नंतरचा वेगळा आहे. परमेश्वराने सांगितलं चित्तवित्त काय अर्पण. जर मी अर्पण केलेली माझं सारं चित्तवित्त काय शरीर जर मी देवाला अर्पण केलेलं आहे, त्या शरीरावर माझा काय अधिकार आहे? हे शरीर देवाचं आहे. मग ते देवाने कसं ठेवायचं ते त्यांनी ठरवावं. म्हणून देवाला मी विडा ठेवला आणि कधीही असं न करण्यासाठी देवाला स्पष्ट सांगितलं. आणि त्यामुळं मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकलो की मला काही करायचं नाही, कारण या शरीरावर माझा काही अधिकार नाही. शरीर देवाचं आहे, त्यांनी ठरवावं काय करायचं. आणि नंतरच्या काळामध्ये त्या डोळ्यातून आपोआप पाणी गळायला लागलं. खूप पाणी गळालं. मी औषध पाणी काहीच केलं नाही, परंतु ते जो भुरका झालेला डोळा आहे तो बऱ्यापैकी बरा होत चालला आहे आणि मला त्यातून दिसायला लागलं आहे. ही खूप मोठी प्रचिती आहे आणि ही काही खूप 12व्या शतकातली 11व्या शतकातली किंवा 400 वर्षापूर्वीची गोष्ट नाही, आत्ताची गोष्ट आहे. त्याच्यावर आपल्याला आजूबाजूला असे साधक जर भेटले तर आपल्याला सूत्राची प्रचिती कळेल, परमेश्वराचा समर्थवाद समजेल, आपल्याला ते बळ भेटेल, आपल्याला ती प्रेरणा भेटेल. असे साधक भेटण्यासाठी आपलीही तेवढीच अपेक्षा, आपली तेवढीच वासना, आपली तेवढीच प्रार्थना परमेश्वराकडे असली पाहिजे. आपलीही तेवढी दृष्टी त्या पद्धतीनं निर्माण आपण केली पाहिजे. जर परमेश्वराला दिलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, एखाद्या वस्तू जेव्हा आपण अर्पण करतो, कृष्णार्पण करतो, श्रीचक्रधरार्पण करतो, त्या वस्तूवर आपला काय अधिकार राहत नाही. आपण ते सांगू शकत नाही का आता अर्पण केल्यानंतर ती वस्तू माझी आहे. तसं बाबा म्हणतात चित्तवित्त काय, जर परमेश्वराला मी अर्पण केलेली आहे, अनुसरणाच्या वेळेस मी संकल्प सोडलेला आहे का आता सारं इथून पुढं जीवन तुझ्यासाठी, आणि तरी मग मी माझ्या शरीराची चांगुलपुसून पूस करायची, याचा अर्थ अर्पण केलेल्या वस्तूवरती मी माझा अधिकार दाखवतो आहे. हा समर्थवाद, ही निष्ठा, हा भाव ज्यावेळेस वाढेल तेव्हा परमेश्वर मात्र क्षणोक्षणी पावले आपल्याबरोबर आहे, आपण सन्निधानातच आहे. इतकं सोपं नाही आहे. अंतःकरणापासून ती भावना आपली निर्माण झाली पाहिजे. जड चेतन पदार्थाच्या अनुषंगाने आपली ती इच्छा वासना निर्माण झाली पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण त्याग करतो त्यावेळेस साऱ्याच गोष्टीचा त्याग झाला पाहिजे. त्याग करायचा आणि वस्तू माझ्या आहे असं म्हणायचं त्याला काही अर्थ नाही आहे. आता नामधारक वासनिक अवस्थेमध्ये असताना आपण या गोष्टी करू शकत नाही, परंतु निदान या सूत्राच्या माध्यमातून ते चिंतन आपलं असलं पाहिजे. असे साधक आपल्याला दिसले पाहिजे, भेटले पाहिजे. त्या अनुषंगाने आपली वाटचाल चालू राहिली पाहिजे. आपणही एखादी पंगत देतो, एखादी वस्तू कुठंतरी कोणाला तरी दान करतो, पण त्याचं जर चिंतन आपल्या मनामध्ये होत असेल तर त्या दानाला काय अर्थ राहिला. एखादी भौतिक जगातली एखादी छोटीशी वस्तू आपण दान करतो आणि त्याचं चिंतन होत असेल, पण जेव्हा शरीर अर्पण करायची वेळ, चित्तवित्त काय अर्पण करायची वेळ, त्यावेळेस आपण काय चिंतन करणार आहे, किती चिंतन करणार आहे, कसं चिंतन करणार, याचा आपण विचार केला पाहिजे. पण ही त्यागाची जी गोष्ट आहे ही हळूहळू आपल्यातून आपण चिंतन करत करत त्यातून आपण गेलो पाहिजे. या उच्च लेवलचे जे साधक आहे, त्या अवस्थेला पोचलेले साधक आहे, त्यांच्यासाठी आपण हा विचार आहे असं आपण समजतो, परंतु तेवढ्याच कमी प्रमाणात आपण त्याचासुद्धा विचार केला पाहिजे. आपणही क्रिया करतोच आहे, त्याग करतोच आहे, कुठंतरी सेवा करतोच आहे. त्या सेवेमध्ये जर आपलं मन अडकेलं असेल आणि मी माझ्या नावासाठी कोणीतरी मला चांगलं म्हटलं पाहिजे,
कुणीतरी माझी स्तुती केली पाहिजे, अशी भावना ठेवून जर केली तर ती दृष्टपर झाला. दृष्टपर जर झाली ती क्रिया, ती सेवा, तर ती परमेश्वराच्या स्वीकारात पडू शकत नाही. जर स्वीकारात नाही तर आपल्यावरती त्याचा काय परिणाम होणार आहे, काय बदल होणार आहे? काहीच बदल होणार नाही. म्हणून स्वीकारात पडल्यानंतर बदल होत असतो. तो बदल अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो बदल आपल्याला अंदाज घेता येतो आजूबाजूच्या समाजामध्ये. काही यांनी स्वीकारात पडावी अशी क्रिया केली का, किंवा यांच्या क्रिया एखादी स्वीकारात पडली का, त्यांच्यामध्ये बदल आपल्याला दिसल्यानंतर आपल्याला ते थोडं थोडं जाणवत असतं. इतकं सोपं जरी नसलं, परंतु आपण आपल्या बाबतीत तो विचार केला पाहिजे. ती प्रार्थना आपली परमेश्वराकडे तशी असली पाहिजे. इतरांचं पाहण्यापेक्षा आपण आपलं नक्कीच बघितलं पाहिजे. देशाचा शेवटा झाडाचा तळवटा, देवळाचा कोंटा येतिनी सेवनी असावे. हे परमेश्वराने अनुसरलेल्या साधकाला कसं राहावं, कुठं राहावं, कशा पद्धतीनं राहावं, अशा पद्धतीनं परमेश्वराने सांगितलं का कुठं राहावं. शेवटी झाडातळी देशाचा शेवट सांगितलं आहे. आपण ज्या तालुक्यात, आपण ज्या जिल्ह्यात राहतो आहे त्याचं चिंतन न होण्यासाठी आपण त्याचा त्याग केला पाहिजे. तेवढ्या ज्ञानाच्या अवस्थेला जर आपण पोचलो, त्याचं चिंतन न करण्या इतपत आपली ताकद निर्माण झाली तर आपण कुठे राहू शकतो. परंतु एवढं सोपं नाही. आज आपण 500 किलोमीटरवर जातो, मोबाईलच्या माध्यमातून चिंतन चालू राहतं, अंतःकरणाच्या माध्यमातून चिंतन करत राहतो. जवळ असून चिंतन करत नसेल आणि लांब असून चिंतन करत असेल तर त्याला काय, लांब जाण्याला काय अर्थ राहिला. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून ते आपल्या मनातून निघालं पाहिजे, ते आपण उखडून टाकलं पाहिजे. त्याग काय आपल्याला समजलं पाहिजे. कशाचं चिंतन करावं, कशाची आठवण करावी हे आपल्याला कळालं पाहिजे. ते जर नाही कळालं तर आपण भौतिक जगाची आठवण, भौतिक जगाचं चिंतन करतच राहणार आहे. सारं आयुष्य कशामध्ये देताय तुम्ही चिंतन कशामध्ये करताय, तुमचा दिवस कसा जातो आहे, तुमची जी दिवसभराची जी दिनक्रमा आहे तुमची साधकाची ती कशी आहे, त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. काही मार्गांमध्ये अत्यंत सुंदर अशी दिनक्रमा असते. दिवस कुठं जातो कळत नाही. त्याच्यामुळं बाहेरचं काही चिंतन किंवा मनात अंतःकरणात येण्याला काही वावच राहत नाही. मी नवरात्रात जातो तेव्हा ते अनुभवलेलं आहे. पहाटे 3ला उठायचं, 3 ते 5 स्मरण चिंतन, लिळा 15-15 मिनटं एका नामाच्या जरी घेतल्या तरी 2 तास निघून जातात. शेवटच्या याला अर्धा तास भेटतो. नंतर मग आरती, मग देवपूजा, मग पारायण, मग सूत्रपाठाचं पारायण असेल, गीतेचं पारायण असेल. त्यानंतर सारं केल्यानंतर लगेच घोक चालू होतो 7 वाजताच. 1 तासच मध्ये वेळ असतो आपलं सर्व चहा पाणी. घोक चालू 9-9:30 वाजून जातात. ते घेतल्यानंतर लगेच काही साधक भिक्षाला जातात. भिक्षा करून तिकडंच एखाद्या झाडाखाली जे घोक घेतलेला राहतो त्याचं चिंतन मनन पाठांतर करण्यासाठी तिकडंच जेवण वगैरे करून 1-1:30लाच मार्गामध्ये आले. पहाटे उठलेले असल्यामुळं थोडासा आराम. 4 वाजता लगेच पोथीपान असते बाबांची. 5 वाजेपर्यंत पोथीपान झालं का 5च्या नंतर लगेच देवपूजा वगैरे असते. 7ला लगेच आरती उपार जेवणं, 8ला लगेच झोपणं. 8:30-9च्या आतमध्ये मार्ग झोपलेला असतो. पूर्ण दिवस शेड्यूल पक्का असल्यामुळं तो दिवस कोणता येतो, त्याचा वार कोणता, त्याची तारीख कोणती, समाजात काय चाललं आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं. मनामध्ये कोणाचा विचार येणं त्याला वेळच नसतो. विचार आला तरी ते टिकवायला त्याच्याकडे वेळच नसतो. बरोबर मोबाईल नाही. ही जी साधकाची दिनक्रम आहे, तुम्ही जर करत असेल कुठेही असेल तर तुमच्या मनामध्ये ती येणारच नाही. म्हणून आपण कसं जगतोय, कसं राहतोय, कशा पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करतोय, कशा पद्धतीनं आपलं जे परमेश्वराच्या प्राप्तीचं जे ध्येय किती स्पष्ट आहे त्याच्यावरती आपली दिनक्रमा आपण ठेवतो. आणि जर कामच काहीच नसेल, शेड्यूल काहीच नसेल तर तो एक दिवससुद्धा कंठणं अवघड होऊन जातं. काय करावं, ध्येयच नाही समोर, तर असे बी काय आहे. त्याचा विचार न करता आपण होकारात्मक विचार करून जे सक्सेस, जे देवाला प्राप्त करणारे, देवाच्या प्राप्त करण्याच्या अनुषंगाने त्यांची साधनं चालू आहे, ते आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. स्मृतिस्थळामध्ये जा, लीळाचरित्रामध्ये जा, असे किती साधक आहे का त्यांनी आचार्य दिवसभर चिंतन करत होते. त्यांना ताण भूक काहीच लागत नव्हते.
का लागत नव्हती. अशा पद्धतीने आपल्याला तो अनुभव घेता आला पाहिजे. जर खरंच लीळा आपल्याला स्मरण चिंतन करता आल्या तर आपण सुद्धा, कारण जीव हा एका ठिकाणी अंतःकरणा माध्यमातून जर वेधल्या गेला तर त्याला इंद्रियांचा त्रासच होऊ शकत नाही. पण आपण काय चिंतन करतो त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून. आपण इथं बसलो आहे, स्मरण करतो आहे, सत्संग ऐकतो, तरी आपल्या डोक्यामध्ये काही वेगळंच चालू असेल तर ना ते प्राप्त होणार ना नाही हे प्राप्त होणार. ज्या ठिकाणी आहे ते पूर्णपणे तिथं वेधून आपण जर त्याचं चिंतन केलं तर नक्की त्याचा आपला फायदा होईल. म्हणून परमेश्वर सांगतात कशा पद्धतीनं साधकाने राहिलं पाहिजे. प्रदेशाचा शेवट, वृक्षाचं जे तळवट जे आहे, देवळाचा कोंटा जे आहे कोपऱ्यामध्ये कुठंतरी आपण दिसणार नाही समाजाला, अशा पद्धतीनं आपलं चिंतन असलं पाहिजे. आजकाल अशी पद्धती की आपण काही करत नसताना सुद्धा समाजाला आपण दिसलो पाहिजे, आपण काहीतरी करतोय असं जाणवलं पाहिजे. मग समाजसेवा फक्त मीच करू शकतो, समाजसेवा फक्त मीच करतो, ज्ञान हे फक्त मलाच कळतं, उत्तरं मीच देऊ शकतो, कार्यक्रम मीच घेऊ शकतो, अशी जी प्रवृत्ती निर्माण झालेली असते. प्रशांत ब्रह्मचर्य त्रसले जीव विषयाकारणे मडी उकरते, हे मडी उकरायचं काम आहे. तो त्रसलेला जीव आहे. जो त्रसलेला जीव नसतो ना तो सतत मस्त असतो, अत्यंत उत्साहात प्रेरणादायी त्याचा चेहरा असतो. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचा रस्ता एक एक पाऊल तो बरोबर टाकत असतो आणि ते आत्मविश्वास असतो त्याच्यामध्ये की आपण योग्य रस्त्याला आहे. ते ध्येय त्याला त्या स्पष्ट दिसत असतं. पण असे साधक आपल्याला दिसणारच नाही. जे दिसत आहे ते कशामध्ये बसत आहे हे आपण बघितलं पाहिजे, आपण चिंतन केलं पाहिजे. आणि असे साधक बघायचे असेल तर आपल्यालासुद्धा अशा पद्धतीच्याच ठिकाणी जावं लागेल, शोधावं लागेल. ते एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी आपल्याला बी ते समजणं गरजेचं आहे. आपल्याला समजतच नाही नेमकं कोण योग्य कोण अयोग्य, काय काहीच कळत नाही. आपण सब घोडे 12% अशा पद्धतीनं आपलं जीवनक्रमा चालू असते. आणि यातून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला धर्म समजून घेणं, धर्मतत्त्वज्ञान अभ्यासणं, त्याची आचार विचार प्रणाली कळणं आपल्याला हे अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला काय नेमकं समजणार नाही. आपण कशाला हिरा काय आणि काच काय याच्यातला फरकच आपल्याला समजणार नाही, कळणार नाही. आपण काचेलाच हिरा समजतो. हिरा जर आपल्याला आपल्या जीवनात पाहिजे असेल तर त्या पद्धतीचीच आपला अभ्यास पण असला पाहिजे. एवढं सोपं नाही. आपण उपयोगा न वचे आणि काही पुढा सुनी विखो भोगी, म्हणजे आपण विकार उपभोगत नाही, परंतु आपल्यामुळं कोणाला तो विकार भोगण्याची इच्छा व्हावी, अविधी निर्माण करण्याची इच्छा व्हावी, असं आपलं वर्तन नसलं पाहिजे. कारण आपण करत नाही आहे, परंतु कोणाच्या तरी करण्याला निमित्त ठरत असेल तर ते आपण करण्यासारखंच आहे. आपण नॉनव्हेज खात नाही पण कोणाला तरी पार्टीच्या माध्यमातून नॉनव्हेज देतो, याचा अर्थ आपणच खातोय. आपण दारू पित नाही पण दुसऱ्याला पाजतोय, आपणच पेली आहे ती. आपण अनैतिक चुकीचे काम करत नाही परंतु कोणाला तरी करायला लावतोय. आपण चोऱ्या माऱ्या करत नाही परंतु कोणाच्या तरी चोऱ्या माऱ्याला सपोर्ट करतोय. ते अप्रत्यक्षरित्या ते करणंच म्हणून विकाराच्या अनुषंगाने सुद्धा परमेश्वर तेच सांगतात की आपण तर जात नाही कोणाच्या विषयाच्या अनुषंगाने कामी, किंवा आपण पण करत नाही, संयोग पण येत नाही, परंतु आपल्यामुळं जर एखादा चार्यवंत असेल, आचारवंत असेल, साधक असेल किंवा आणखीन XYZ व्यक्ती नामधारक असेल, वासनिक असेल, आपल्या निमित्ताने तो चुकीच्या रस्त्यावरती चुकीच्या गोष्टीवरती जर जात असेल, त्याची श्रद्धा तुटत असेल तर मात्र ते आपण केल्यासारखंच आहे. म्हणून आपण उपयोग्या न वचे, म्हणजे आपण करत नाही परंतु अनिका ते पुढं सुनी विको, अनेकसुद्धा आपल्यामुळं या विषयाच्या शरण गेलं नाही पाहिजे किंवा विषयाच्या अनुषंगाने आपण कोणालाही निमित्त झालो नाही पाहिजे. अशा पद्धतीनं परमेश्वराने स्पष्ट सांगितलं. आणि ह्या गोष्टी आहे समाजामध्ये आपल्याला दिसतात. आपण कोणाविषयी तरी आपल्याला द्वेष निर्माण होणं, कोणाविषयी तरी आपल्याला घृणा निर्माण होणं, कोणाविषयी राग निर्माण होणं, हे बाह्य अंगाने आपण बघत असतो, त्या अनुषंगाने आपला वरती परिणाम होत असतो. शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला विकार, स्त्रिया कशा, मुली कसे कपडे घालतात त्याच्यानुसार पुरुषांना विकार निर्माण होत असतो. तो सेन्स असला पाहिजे. लज्जारूप धर्म स्त्रियांशी रक्षण परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. त्या स्त्रिया कशा राहतात, काय करतात, कशा वागतात, कशा बोलतात, त्याच्यानुसार पुढीलाचं मन बदलत असतं, विचारधारा बदलत असते. ती एक मर्यादा आपण ठेवली पाहिजे. पुरुषाच्या अनुषंगाने स्त्रीसाठी, स्त्रीच्या अनुषंगाने पुरुषासाठी त्या मर्यादेत आपण जर राहिलो तर आपण कोणाला निमित्त होणार नाही, होऊ शकत नाही. आणि ते निमित्त न होण्यासाठी
आपला प्रयत्न सतत असला पाहिजे. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, पण त्या पद्धतीनं आपल्याला समजून सांगितलेलं आहे परमेश्वरांनी, अति सोपं, सरळ, स्पष्ट, पारदर्शक. परंतु ते छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, पण तो व्यावहारिक सेन्स पण आहे. कसं बसावं, कसं उठावं, कसं बोलावं कोणाशी, हे आपल्याला व्यवहार समजवतं. ते धर्म सांगत आहे, ते संस्काराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपल्याला पोचलं आहे. ते आपण आपल्या आचरणात आणायचं आहे फक्त. आणि आपल्यामुळं कोणाला काही त्रास होणार नाही किंवा कोणीतरी धर्मापासून जाणार नाही, याची आपण जर काळजी घेतली तर ते अप्रत्यक्षरित्या आपण केल्यासारखं आहे. करणाऱ्याचा आदर आपण केला, न करणाऱ्याला जर आपण टोकलं, सुचवलं, तर ते निमित्त आपण चांगल्याला निमित्त व्हायचं का वाईटाला निमित्त व्हायचं हे सर्वस्वी आपली कड असते. विकारू विखो न सेवा, विकारू विखो न सेवा, जे विकाररूप विषय जे आहे त्याची सेवा करू नये. आता सेवा करू नये म्हणजे काय नेमकं? विकार उत्पन्न करणारे जे पदार्थ आहे त्याचे सेवन करू नये. मानसिक शारीरिक विकाराचे कार्य करू नये, मनामध्ये त्याचं चिंतन करू नये. ते आता एवढं सोपं नाही, ते मनात येतच राहतं, परंतु आपण ते खोडण्याचं, थांबवण्याचं, विचार आल्यानंतर मनातून काढण्यासाठी आपला प्रयत्न सतत असला पाहिजे. मानसिके शारीरिक विकाराचा विचार आपण न करता आपण चाललं पाहिजे, कारण विकारावरती ताबा मिळवणं एवढं सोपं नाही आहे. परंतु त्याच्यावरती ताबा मिळवायचा असेल तर पहिली जी विचारधारा आहे, विकाराच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये जो पहिला विचार येतो तो येऊ न देणं, ह्या त्याच्यावरती सर्वात पहिला उपाय आहे. येऊन दिलं तर ते वाढू न देणं, त्याला थांबवणं, हा अत्यंत सोपा आणि सरळ उपाय आहे. तर विकाराच्या अनुषंगाने खूप तत्त्वज्ञान परमेश्वरांनी सांगितले, कारण विकार हा साधकाला सर्वात मोठा शत्रू आहे आणि अस्तिपरीमध्ये विकारावरती शून्यता परमेश्वरांनी करायला लावलेली आहे. याचं चिंतन करून नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.